ओके, तर गणिताची सुरुवात आपण कुठून सुरुवात करतो? कधी? शून्यांपासून, बरोबर आहे ना? ओके, ठीक आहे. तर सुरुवातीला आपण बघणार आहे नैसर्गिक संख्या. कोणत्या बघणार आहे? नैसर्गिक संख्या, जिसे हम इंग्लिश में नॅचरल नंबर बोलते हैं. क्या बोलते हैं? नॅचरल नंबर. ठीक आहे ना. आता हा नॅचरल नंबर कुठून चालू होतात? तर नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम कुठून चालू होतात माहिती आहे तुम्हाला? शून्यापासून सुरुवात होत नाही. तर नॅचरल नंबर हे 1 पासून सुरुवात होतात. 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. शेवटचा नंबर तुम्हाला माहिती आहे का रे? शेवटचा नंबर तुम्हाला माहिती नाही आहे. तर नैसर्गिक संख्या ज्याला आपण कॅपिटल एन ने डिनोट करतो, लिहिलं जातं, आणि त्या संख्या आहेत 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. ठीक आहे ना. या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. तुम्हाला मला सांगा, नैसर्गिक संख्या सुरुवात कुठून होणार? 1 पासून सुरुवात होणार. आणि प्रत्येक ज्या सलग नैसर्गिक संख्या आहे यांच्यातला फरक किती असतो रे? फरक म्हणजे त्यांची वजाबाकी, सबस्ट्रॅक्शन. कितना असेल? किती असेल? 1 असणार, बरोबर आहे ना. 2 वजा 1 3 वजा 2 4 वजा 3 किती असणार आहे? प्रत्येक वेळी किती असणार? 1 1च असणार आहे. ठीक आहे ना. तर नैसर्गिक संख्या सुरुवात होणार 1 पासून. प्रत्येक 2 सलग संख्यांमधला डिफरन्स हा किती असणार आहे? 1 असणार आहे. ठीक आहे ना. तर ह्या झाल्या नैसर्गिक संख्या. ठीक आहे, त्याला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो. ठीक आहे. दुसरं येतं ते पूर्ण संख्या. काय येतो? पूर्ण संख्या. ठीक आहे ना. कोणता येतो? पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्या शून्यापासून सुरुवात होतात. कुठून सुरुवात होतात? शून्यापासून. ठीक आहे ना. मग या नॅचरल नंबर्स तर नैसर्गिक संख्या त्यात असतातच, आणि प्लस ऍड कोणता होतो? 0 त्यामध्ये काय होतो? ऍड होतो. ठीक आहे ना. आता मला एक साधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात, पण सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या असतीलच असे नाही. ठीक है ना. ओके, तो यहाँ पे जो पूरे जो नेचुरल नंबर्स है ये आपके क्या हो जाएंगे? होल्स नंबर हो जाएंगे. पर जो सारे होल्स नंबर है ये नेचुरल नंबर हो नहीं सकते. ठीक है ना. ओके, क्योंकि इसमें ऐड कौन हो रहा है? 0 ऐड हो रहा है. ठीक है ना. इसके 0 ऐड हो रहा है, इस वजह से नेचुरल नंबर पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर हो सकता है, पर होल नंबर नेचुरल नंबर नहीं हो सकते. ठीक है ना. तो इथं लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात, पण पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या असू शकत नाहीत. काही असणार, काही असणार नाही. ठीक आहे ना. डोक्यात येते का? डोक्यात येते का? बघा ना, 1 2 3 4 नैसर्गिक संख्या आहेत, पण 0 आहे का? नाही. हे लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. ओके, तर याला आपण म्हणणार आहे होल नंबर. ठीक आहे ना. डब्ल्यू ने डिनोट करतो. नेक्स्ट येतो तो पूर्णांक संख्या. कोणत्या येतो? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे इंटीजर नंबर्स. कोणते नंबर्स? इंटीजर नंबर्स. आता इंटीजर नंबर सुरुवात कुठून होते तुम्हाला माहिती आहे का रे? इंटीजर नंबर सुरुवात कुठून होते? पूर्णांक संख्या नाही माहिती, तर ही संख्या कुठून सुरुवात होती हे आपल्याला माहित नाही. मायनस इन्फिनिटी डाव्या बाजूला जी नंबर संख्या रेषा असते त्या संख्या रेषेवर आपण नॉर्मल पद्धतीने जे दाखवतो, -1 -2 -3 -4 -5 अशी शेवटची संख्या आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे ना. तशीच म्हणजे म्हणून आपण काय करतो? डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. ओके, ठीक आहे. फक्त यामध्ये कशा संख्या असल्या पाहिजेत? पूर्ण संख्या असतात. पूर्ण म्हणजे काय? ज्यामध्ये डेसिमल पॉइंट असत नाही, आणि त्या वजा असू शकतात आणि धन सुद्धा असू शकतात. मग यामध्ये आपण असं म्हणू शकतो, धन पूर्णांक अधिक ऋण पूर्णांक आणि प्लस कोण असतो? 0. बघा यामध्ये कोण कोण आहेत? पॉझिटिव्ह इंटीजर. बघा धन संख्या आहेत, ओके, तशाच ऋण संख्या पण आहेत, आणि यामध्ये कोण आहे? 0 सुद्धा आहे. म्हणून याला आपण काय म्हणणार? पूर्णांक संख्या. आणि पूर्णांक संख्या आपण डिनोट करतो कॅपिटल आय ने. कशाने डिनोट करतो? कॅपिटल आय ने. मला एक छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या. 2 सलग पूर्णांक संख्यांमध्ये किती पूर्णांक संख्या असतात? कोणत्याही 2 सलग ज्या संख्या घेतल्या पूर्णांक संख्या, तर त्यामध्ये किती पूर्णांक संख्या असतील?
एकही असणार नाही, ठीक आहे ना. किंवा असाही प्रश्न विचारू शकतात की 1 आणि 2 मध्ये किती पूर्णांक संख्या आहेत, किती पूर्णांक संख्या आहेत, काहीच नाही. 1 आणि 2च्या मध्ये आत आहेत का एकही नाही, कारण की 1 आणि 2 या पूर्णांक संख्या सलग पूर्णांक संख्या आहे आणि त्याच्यामध्ये आत कोणतीही संख्या नाही आहे, ठीक आहे ना. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्या छोट्या छोट्या गोष्टीवर प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे. ओके, ही झाली पूर्णांक संख्या. त्याच्यानंतर येतात परिमेय संख्या. कोणते येतात, परिमेय संख्या, ठीक आहे ना. तर आता आपण बघूया परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर. कोणते नंबर्स, रॅशनल नंबर्स, ठीक आहे ना. ओके, ठीक आहे. आता परिमेय संख्यांचे 3 प्रकार पडतात, म्हणजे 3 टाईप मी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकतो, ठीक आहे. तर यामध्ये परिमेय संख्यामध्ये एक असते ती साधी परिमेय संख्या, म्हणजे दिसायला साधी असते, ठीक आहे ना. बघू आपण नेमकं काय आहे ते, ठीक आहे ना, साधी. दुसरी आहे ती दशांश. कोणती, दशांश. आणि तिसरा जो पार्ट आहे तो आहे कर्निस्थ. कोणता, कर्निस्थ. ओके, मग ज्या परिमेय संख्या असतात त्या यामध्ये पण असणार, साधीमध्ये असणार, दशांश मध्ये असणार आणि कर्निस्थ सुद्धा असतात. फरक नेमका लक्षात काय आहे बघा आधी, त्यानंतर तुम्हाला कळून जाईल. ओके, आता परिमेय संख्या म्हणजे काय, जी संख्या p छेद q च्या स्वरूपात दिसते. कशी दिसते, p छेद q च्या स्वरूपात. इथं लिहितो, जी संख्या p छेद q च्या स्वरूपात दिसते पण q ची किंमत 0 असता कामा नाही. म्हणजे q हा जो डिनॉमिनेटर आहे ना, छेद जो दिसतोय हा छेद शून्योत्तर संख्या असली पाहिजे. कसली असली पाहिजे, शून्योत्तर. म्हणजे 0 सोडून कोणतीही असू दे, नो प्रॉब्लेम, ठीक आहे ना. अशा संख्येलाच आपण काय म्हणणार, परिमेय संख्या म्हणतो, ठीक आहे ना. ओके, मग मला तुमच्याकडे काही उदाहरणं आहेत का जी परिमेय संख्याची आहे म्हणून तुम्ही ओळखू शकता, सांगा बघू. तुम्ही बघितलेत, खूप वेळा बघता, पण त्याचं नाव आपल्याला माहित नाही. परिमेय संख्या याला आपण म्हणतो, ठीक आहे. काय नाव त्याचं, अरे बोला, नाही माहिती, नाही माहिती. मला सांगा 1/4 कशी दिसायला आहे, p छेद q च्या स्वरूपात आहे. p ची किंमत 1 आहे, q ची किंमत 4 आहे. 1/4 ही कसली संख्या आहे, अरे कसली संख्या आहे, परिमेय संख्या आहे. फक्त मी तिचा प्रकार कशामध्ये टाकतोय, साधी मध्ये टाकतोय, ठीक आहे ना. तसेच अजून कोणत्या सांगू शकता, सांगा बघू. अजून 3/5, चलो ठीक आहे, गुड. अजून हा 2/4, 2/4. मला सांगा मी असं टाकू शकतो का, -3/2 चालेल, -3/2 चालेल, चालू शकते. तर लक्षात ठेवायचं, p ची आणि q ची किंमत कोणतीही पूर्णांक संख्या असते. काय, पूर्णांक संख्या. आता जस्टच बघितलं पूर्णांक संख्या कोणत्या कोणत्या असतात, डॉट डॉट डॉट, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 आणि अशा तुम्ही खूप साऱ्या, -21, -201 अशा खूप साऱ्या संख्या. फक्त कशा असल्या पाहिजेत, पूर्ण असल्या पाहिजेत दिसायला, ठीक आहे ना. त्या संख्या तुमच्या कशा असणार, पूर्णांक संख्या असणार. आणि तशी संख्या अंशात आणि छेदात असली तरी चालेल, ठीक आहे ना. अशी पण चालेल का, अशी चालेल, -4 डिवायडेड बाय -5 चालेल, चालेल, बरोबर आहे ना. अंशात पूर्णांक संख्या, छेदात पूर्णांक संख्या चालेल. मला सांगा अशी संख्या चालेल का, अशी संख्या 4 संख्या चालेल, नाही चालणार, चालते. का चालते, तर मला सांगा प्रत्येक संख्येच्या छेदात किती असतो रे, 1 असतो. फक्त आपण तो लिहित नाही. आपल्याला सारखं लिहित बसायचं का, नाही ना. म्हणून आपण फक्त आपल्या सोप्या पद्धतीसाठी, लिहायला अवघड नको पडू दे म्हणून आपण 4च्या छेदात प्रत्येक वेळी 1 लिहत नाही. 1 सोडून जर कोणती संख्या असेल तर ती लिहिली जाते, बरोबर आहे ना. 1 सोडून कोणतीही संख्या असू दे, जसं इथं 2 आहे, 4 आहे, 5 आहे, इथे 4 आहे, इथं -5 आहे. 1 सोडून कोणती वेगळी संख्या म्हणून लिहिलो, बरोबर आहे ना. प्रत्येक वेळी लिहायची, म्हणजे 1 असेल तर लिहायची गरज नसते. म्हणून नुसती 4 जरी संख्या दिली तरी ही परिमेय संख्या आहे, ठीक आहे ना. ओके, लक्षात येतं तुमच्या, ही परिमेय संख्या आहे, ठीक आहे. ओके, मला सांगा -5 असेल, -5
वजा 5 ही परिमेय संख्या आहे म्हणजे या संख्येच्या छेदात सुद्धा काय असतं 1 असतोच. ठीक आहे ना, लक्षात आलं. तर साधी संख्या म्हणजे काय, जी संख्या p छेद q च्या स्वरूपात दिसेल तिला तुम्ही काय म्हणणार, परिमेय संख्या. समजतं इथपर्यंत? कुणाला काही शंका आहे का? नाही. आता आपण मेन पार्ट दशांश. आपल्याला पटकन लवकर कळत नाही की कोणती दशांश पॉइंट जर असेल, डेसिमल पॉइंट जर असेल तर ती संख्या परिमेय आहे की नाही ओळखणं जरा अवघड पडतं. ठीक आहे ना. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की कोणतीही संख्या ही अखंडित आवर्ती असेल. कशी? अखंडित आवर्ती म्हणजे काय? अखंडित आवर्ती म्हणजे काय? समजा मी तुम्हाला संख्या दिली 2.3. आता ही संख्या कशी आहे? खंडित आहे. कशी आहे? खंडित. म्हणजे काय? पॉइंट नंतर जो अंक आलाय पॉइंट 2.3 आहे. ठीक आहे ना, 2.3 पॉइंट नंतर फक्त एकच अंक आहे आणि त्याच्या पुढे सर्व भागाकार संपलाय आपण असं गृहीत धरतो. त्याच्या पुढे नंबर आहेत का कोणते? नाहीये. म्हणजे पॉइंट नंतर जी संख्या आहे ती संपले, तिथं संपले, खंड पडलाय. म्हणून आपण काय म्हणतो 2.3 ही कसली संख्या आहे? परिमेय संख्या आहे. आता तीच संख्या मी लिहितो बघा 2.3 बार. 3 बार. आता हा बारचा अर्थ काय असतो रे? तुम्ही हे बघितलंय बारचा अर्थ काय? हाँ ये 3 बार 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 ऐसे आता ही जाएगा. ठीक है ना. पर यही नंबर रिपीट होने वाला है ना, यही नंबर रिपीट होने वाला है. तो यहाँ पे मैंने उसी वजह से यहाँ पे लिया है अखंडित. मतलब ये रुकने वाला नहीं है, ये रुकने वाला नहीं है, ये कंटिन्यू जाने वाला है. पर क्या होने वाला है? आवर्ती, कंटिन्यू यही रिपीट होने वाला है. ठीक है ना. तो इस वजह से इसे भी आप क्या कहोगे? परिमेय, मतलब रैशनल नंबर है. ठीक है, समझ में आ रहा है? दिमाग में घुस रहा है? ठीक है ना. आता दुसरं बघूया. ठीक है ना. आता बघा 2.3 डॉट डॉट डॉट. आता ही संख्या परिमेय आहे का? आता ही परिमेय संख्या आहे का? आता ही परिमेय संख्या नाही. आता ही परिमेय संख्या नाही. कारण काय? तर मी तुम्हाला काय दिलं, दशांश मध्ये 2 प्रकारच्या संख्या कशा असतात? परिमेय असतात. कोणत्या? एक तरी खंडित, थांबला पाहिजे, थांबला पाहिजे, किंवा जर थांबत नसेल तर तो कसा पाहिजे? तोच 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 रिपीट आला पाहिजे. बरोबर आहे ना. ओके, पहिल्या ह्याच्यामध्ये थांबला होता, पॉइंट डॉट 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 पुढे आहेत का? नाही, थांबलाय तो. ठीक आहे ना, थांबलाय. दुसऱ्या ह्याच्यात काय झालं की तोच 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 रिपीट होतोय. ठीक आहे ना. पण यामध्ये काय होतोय की 3 नंतर डॉट डॉट आहे. आता 3 नंतर जो नंबर येणार आहे तो तुम्हाला माहिती आहे का कोणता येणार आहे? माहिती नाही आणि कंटिन्युअस पण चालू आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार? अपरिमेय संख्या. याला कोणती संख्या म्हणतो? अपरिमेय संख्या. ठीक आहे ना. तर लक्षात आला हा प्रकार? लक्षात आला का? जर पॉइंट मध्ये, पॉइंटच्या संख्येमध्ये डॉट 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 अशी जर संख्या कधी आली की ती कोणती संख्या असते? अपरिमेय संख्या असते. समजला? जर थांबला नो प्रॉब्लेम, परिमेय. ठीक आहे ना. आता मी 2.123 बार टाकला, काय झाला याचा अर्थ? आवर्ती आहे ना, कंटिन्युअस. ओके, बरोबर आहे ना. कंटिन्युअस आवर्ती आहे. रिकरिंग म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. काय म्हणतो? रिकरिंग. कंटिन्युअस तोच 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 पार्ट येत जाणार. म्हणून ही संख्या काय झाली? परिमेय संख्या झाली. ठीक आहे, गॉट इट? समजतंय तुम्हाला? समजतंय? ठीक आहे ना. तर ही परिमेय संख्या झाली. ही परिमेय संख्या. ही सांगा 2.777 परिमेय संख्या आहे. त्याच संख्येला मी डॉट 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 टाकला. समजलं? क्लिअर झाली कन्सेप्ट? परत आपण थोड्या वेळाने अपरिमेय संख्याची उदाहरण नंतर वेगळी घ्यायचीच आहे. ठीक आहे ना. ओके, तर ही झाली दशांश संख्या. कोणती असणार? दशांश संख्या ही परिमेय कधी होणार? ज्यावेळी ती खंडित पाहिजे किंवा एकतरी अखंडित आवर्ती पाहिजे. एकतरी थांबली पाहिजे किंवा जर थांबत नसेल तर ती तीच 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 रिपीट आली पाहिजे. गॉट इट? समजताय? ओके, पुढे आला कर्निस्थ. कुठले? कर्निस्थ. करणी म्हणून बघितले? करणी कुठली करणी बघितली तुम्ही? हा ओके, हा कुठली बघितली? देवाची नाही. हा, गणितामधली करणी बघितली. कुठली? कुठे होती? इंग्लिश मध्ये सर्ड्स. कोणता? सर्ड्स होता का? टॉपिक होता का? नव्हता? आठवत नाही. हा, शाळेत गेलता का? होते ना सगळे शाळेत? अरे नाही, 2 वर्ष गॅप पडला नाही का कोरोनामुळे? त्यामुळे काही संबंधच नाही आहे की नाही. आपला अभ्यासाला पण खंड पडला होता. बरोबर ना. हा, ठीक आहे, चला असू दे. मला पण, माझा पण खंड पडला होता. आता काय, आम्ही तर, आम्हाला तुम्ही क्लासला नव्हता तर आमच्याकडे कोण येणार होतं? आम्ही पण घरातच असं गप्प बसलो होतो. हा, ठीक आहे, चला.
आपण कर्निस्थ म्हणजे काय, तुम्ही लास्ट इयरला नाही, 9th स्टँडर्डला तुम्हाला परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि कर्णी म्हणून टॉपिक होता. वास्तव संख्या आणि कर्णी म्हणून एक टॉपिक होता. जाने दो छोड़ दो. कसं असते बघा, आत्ता आठवलं सर, ध्यानात आलं ना, लक्षात आलं सगळ्यांच्या. ही अशी संख्या दिसते, पण ही संख्या परिमेय आहे का अपरिमेय आहे ही शोधण्यासाठी कसं करायचं बघा. आता या रूट, याला आपण रूट म्हणतो, वर्गमूळ. ओके, ठीक आहे ना. याच्यात काहीच लिहिलेलं नाही मी आता, म्हणजे किती असणार, 2 असतो. काहीच लिहिलेलं नाही म्हणजे किती असतो, 2. म्हणजे हे झालं वर्गमूळ. काय झालं, हे वर्गमूळ. ओके, आता समजा वर्गमुळात मी 4 घेतली. किती घेतली, वर्गमुळात 4 घेतली. आता ही संख्या 4 ही कुठे आहे, वर्गमुळात आहे. आणि 4 ही कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे का, 2चा आहे. म्हणजे वर्गमुळात 4 ची किंमत किती, 2 ना. म्हणजे ही संख्या, या संख्येचं मला काय काढता आलं, मूळ काढता आलं. काय काढता आलं, मूळ काढता आलं. म्हणून आपण या संख्येला परिमेय संख्या बोलतो. काय बोलतो आपण, परिमेय संख्या बोलतो. ठीक आहे ना. तसंच इथे काय लिहिलं मी, 3 लिहिलं. टोपीत काय लिहिलं मी, 3 लिहिलं. 3 लिहिलं म्हणजे हे काय झालं, घनमूळ झालं. काय झालं, घनमूळ. लक्षात ठेवायचं, डोक्यात ठेवायचं. काहीच नाही म्हणजे तिथं किती आहे, 2 आहे. काहीच नाही म्हणजे तिथं किती आहे, 2 आहे. वर्गमूळ झालं. 3 असेल घनमूळ, 4 असेल चौथे मूळ, 5 असेल 5वे मूळ. ठीक आहे ना. ओके, ठीक आहे. पुढे, आणि आतली संख्या समजा 8 आहे. आता ही क्यूब रूट आहे ना, घनमूळ आहे. आणि आतली संख्या ही कोणत्या तरी संख्येचा घन आहे ना. कोणत्या संख्येचा घन आहे, 2चा घन आहे. आपल्याला सोपं दिलं होतं आहे ना. हा, उत्तर किती, 2. म्हणजे याही संख्येचं तुम्हाला मूळ काढता आलं. ठीक आहे ना. ओके, आता मी समजा तुम्हाला दिलं चौथ्या मुळात 64. सांगा बघू, चौथ्या मुळात कितवं मूळ आहे, 4था. तर आतली जी 64 संख्या आहे ही कोणत्या संख्येचं 4थं मूळ आहे का, कोणत्या संख्येचा 4था घात आहे का. किसी भी संख्या का नंबर का जो पावर होता है ये 4 आना चाहिए. किसी नंबर का पावर 4 आके 64 होता है. 4चा किती, 4 × 4 × 4 × 4 ये कितना हो जाएगा, 16 × 16. नाही ना, नाही होत. ही कोणत्याच संख्येचं नाहीये. हा 64 कोणत्या संख्येचा 4था घात नाही आहे, कुठे आहे, नाहीये. न जास्त विचार करू नका, नाही आहे. म्हणून ही कोणती संख्या आहे, अपरिमेय संख्या. कारण की ती 4थ्या मुळात होती आणि आतली संख्या कोणत्याही संख्येचा 4था घात नाही. म्हणजे ती काय झाली, अपरिमेय संख्या. लक्षात येत आहे का तुमच्या. ठीक आहे ना. आता सांगा, आता क्यूब रूट आहे, घनमूळ आहे ना, घनमूळ आहे. आणि घनमूळ असताना आतली संख्या किती आहे, 64 आहे. 64 कोणत्या संख्येचा घन आहे का, 4चा आहे. 4चा वर्ग 16 आणि 16 चोक 64. म्हणजे याचं मूळ काढता येतंय ना. म्हणजे याची सुद्धा व्हॅल्यू किती, 4. म्हणजे ही सुद्धा संख्या काय झाली, परिमेय संख्या झाली. लक्षात आलं का. बघा, परिमेय संख्यांचे मी 3 प्रकार करतो. कधी, पहिला कोणता, साधी, जी संख्या p/q च्या स्वरूपात दिसते. p/q च्या स्वरूपात दिसते. ज्या संख्येला छेदामध्ये 1 असतो ती संख्या सुद्धा परिमेय संख्या होते. दुसरं मी सांगितलं दशांश, ज्यामध्ये पॉइंट असेल त्यावेळी एक तरी पॉइंट नंतर तो जो संख्या आहे ती कुठेतरी थांबलेली असली पाहिजे. बरोबर आहे. किंवा जर थांबत नसेल तर तोच रिपीट पार्ट आला पाहिजे. ठीक आहे ना. ओके, मला एक सांगा रे, हा एक नंबर सांगा रे. हा मी मागाशी घेतला होता एक्झाम्पल, 3 घेतला होता. आता मला सांगा, अपरिमेय फिक्स ना. बघा 3 डबल येतोय, 3 डबल आलाय. पुढे येणारा नंबर
नाही माहित ना आपल्याला पुढचा येणारा नंबर माहित आहे का कोणता येणार आहे. आणि जर 3 डबल येतच असता तर आपण त्याच्यावर काय मारला असता, बार मारला असता, पण इथं बारही मारलेला नाही, म्हणजे ही संख्या रिपीट येईल याची गॅरंटी नाही, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. ओके ठीक आहे ना. ओके चलो, तर एक तरी थांबला पाहिजे किंवा जर थांबणार नसेल तर तोच पार्ट रिपीट झाला पाहिजे. ठीक आहे. आणि कर्निस्थ मध्ये म्हणजे काय, कोणत्याही संख्येचं दिलेल्या संख्येचं काय काढता आलं पाहिजे, तुम्हाला मूळ काढता आलं पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे चौथ्या मुळात असेल तर आतली संख्या कोणत्या संख्येचा चौथं मूळ आहे का बघा, घन मुळात असेल तर आतली संख्या कोणत्याही संख्येचा घन आहे का बघा, वर्ग असेल तर वर्ग आहे का, वर्गमूळ असेल तर वर्ग आहे का बघा. लक्षात आलं. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर एक्झाम्पल सोपी आहे. ठीक आहे ना. ओके समजलं इथपर्यंत. कुणाला काही शंका आहे. ओके आपण लिहायचं कसं करायचं, लिहायला नको काही का असंच नुसतं आपण नाही कळलं मला. हाँ मैंने जो दिया है ना ऐसे लिख के रखो, मतलब आपको याद आ जाएगा अच्छे तरीके से. ठीक है ना. ये पहला जो दिया हुआ वो नेचुरल नंबर या वो ले आपके पास होगा है ना. हाँ अच्छा है अच्छा है. रैशनल नंबर, रैशनल. हाँ हाँ अपरिमेयला इरॅशनल नंबर. परत एकदा, परिमेय संख्या जी संख्या पी छेद क्यू च्या स्वरूपात दिसते, पण क्यू ची किंमत काय नको, शून्य नको, कारण की जर छेदात जर शून्य आला तर त्या संख्येची किंमत आपल्याला काढता येत नाही. तुम्ही कधी असं बघितलंय 1/0, 1/0 बघितलाय तर त्याचं उत्तर किती येतं, इन्फिनिटी आपण लिहितो, अव्याख्येय लिहितो. आठवतंय कधी लिहिलेलं आहे असं, खूप वेळा आपण लिहिलंय. ठीक आहे ना. तर ही अव्याख्येय काय ते, कारण की छेदामध्ये किती आहे, शून्य आहे. कारण कोणत्याही संख्येला आपण शून्याने भागू शकत नाही. ओके म्हणून ही त्यांनी नियम दिलाय पी छेद क्यू, पण क्यू ची किंमत काय नको आहे, शून्य नको. हे पहिलं काम. ठीक आहे. आता त्यामध्ये 1/4 ही कशी आहे, पी ची किंमत 1, क्यू ची किंमत 4, अशी कोणतीही संख्या तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. हा शून्य नाही. आता मला सांगा मग ही असू शकते का, कुठे छेदात आहे ही संख्या असेल का, ही परिमेय आहे का अपरिमेय, शून्य मी दिली, ही परिमेय आहे का अपरिमेय, हा परिमेय आहे. कारण काय की या संख्येच्या छेदात 1 आहे, छेदात किती आहे, 1 आहे. इथं आपण 1 लिहू शकतो, नो प्रॉब्लेम. छेदात किती आहे, 1च आहे, त्यामुळे ही कसली संख्या आहे, परिमेय संख्या आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. ही परिमेय संख्या आहे. हाँ हो गया, डन ना, सबको समझ में आ गया, कोई दिक्कत. संख्या पद्धति है ना सर. हाँ संख्या पद्धति, पर ये उसमें इन डिटेल नहीं दिया, डिटेल में चाहिए एक्चुअली, तो बहुत कम है उसमें, मैंने देखा, इसलिए वो पुस्तक मैंने छोड़ दिया, मेरा पुस्तक यूज़ कर रहा हूँ मैं. समझ में आ रहा है. हे जो काय होतं, जी पुस्तकं तुम्ही वापरताय ना, तुम्ही कमी कालावधीसाठी जर पुस्तक घेणार असाल, म्हणजे पुढच्या काही दिवसात पेपर आहे असं जर पुस्तक घेणार असाल तर तुम्ही ठोकळा वगैरे असं घ्या, नो प्रॉब्लेम. पण जर तुमच्याकडे वेळ आहे अजून 6 महिने 7 महिने, तर तुम्ही पुस्तक असं घ्या की इंडिव्हिज्युअल फक्त मॅथ्ससाठी पाहिजे. ते प्रत्येक विषयाचं सेपरेट पुस्तक घेतलं ना, तुम्हाला डीपली त्याच्यात तुम्हाला काहीतरी करता येईल. ठीक आहे. मग तुमचं मग त्यात मॅथ्सचं जर तुम्ही घेतलं, तुम्ही मराठी मीडियम घ्या, इंग्लिशचं घ्या, हिंदीचं घ्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तुम्ही जे करताय त्याच्यावरून तुम्हाला सर्व ज्या स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सर्व क्लिअर होणार आहे त्याच्यावर. ठीक आहे ना. असं काही नाही की बाबा हिंदीचं घेतलं तर ते मराठीला चालणार नाही, असं काही नाही. ठीक आहे. हिंदी मराठी घेतलं तर हिंदीला चालणारच आहे ते.
फक्त ती भाषेचा प्रॉब्लेम, फक्त फरक आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे ना. ओके, समजतंय तुम्हाला मी काय बोलतोय ते? ठीक आहे. ओके, चला इथपर्यंत समजलंय सर्वांना. तर आता आपण पुढे बघतोय अपरिमेय संख्या. ठीक आहे ना. कोणती? अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्येमध्ये फक्त दोनच पार्ट करतो आपण. किती पार्ट करतो? दोनच पार्ट. ठीक आहे ना. किती पार्ट करतो? दोनच पार्ट. त्यामध्ये दोन पार्ट कोणते येणार? एक तरी दशांश आणि दुसरं कोणतं असणार? कर्निस्थ. आता हे तुम्हाला ऑलरेडी झालंय, मी आता जस्टच थोड्या वेळापूर्वी झालंय बोलून, फक्त तुम्हाला वेगळं दाखवतोय. ठीक है. दशांश मध्ये काय आता बोललो? कोणते पॉइंट के बाद क्या होना चाहिए? जो नंबर है ये रुकना नहीं चाहिए. ठीक है ना. ये रुकेगा तो ये रैशनल नंबर बन जाएगा. रिपीट होगा तब भी ये रैशनल नंबर बन जाएगा. आप समजा आप तुमच्या जवळ 2.333 डॉट 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 असं आता एक थोडा पूर्वी आपण घेतलं होतं. हे नंबर कोणता आहे? अपरिमेय संख्या आहे. 2.123 डॉट 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 अपरिमेय संख्या. डन ना. लक्षात आले तुमच्या? ठीक आहे. म्हणजे कोणत्याही संख्येच्या पुढे असा डॉट डॉट आला टाकायचा त्याला अपरिमेय संख्या. ठीक आहे ना. ओके. कर्निस्थ मध्ये बघूया. कर्निस्थ मध्ये काय? ज्या संख्येचं मूळ काढता येत नाही. म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी आपण घेतलं चौथ्या मुळात 64. माहित नाही, कारण की चौथं मूळ तर आहे, पण 64 ही संख्या कोणत्या संख्येचं चौथा घात आहे का? नाही आहे. त्यामुळे आपल्याला हेच उत्तर काढता येणार नाही. आणि याचं जर उत्तर काढता येतं, तुमच्या लॉगरिथम मेथड आहेत. लॉगरिथम, लॉग टेबल माहिती आहे तुम्हाला? लॉग टेबल तुम्ही सायन्सला वापरला असेल 10वी पर्यंत. लॉग टेबल असतो माहिती आहे ना. फिजिक्सची वगैरे एक्झाम्पल सोडवायला, सायन्सची एक्झाम्पल सोडवायला नाही वापरलेलं? हा मग हो, तरी म्हणा ना मला लगेच. हा वापरलंय. त्या मेथडने तुम्ही ह्याचं वर्ग चौथा घात काढू शकता, नो प्रॉब्लेम. पण त्याचं जे उत्तर असतं ना ते सुद्धा कसं असतंय? डॉट 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 असं असतंय. ठीक आहे ना. ओके, चला पुढे. समजा तुम्हाला वर्गमुळात 8 दिला. परिमेय हे कुठे आहे? वर्गमुळात आहे ना. वर्गमुळात असताना 8 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का? नाही. मग ही कोणती संख्या झाली? कोणती संख्या झाली? अपरिमेय संख्या झाली. लक्षात येते का? चला लिहून टाका. त्या खाली पाठ करा आणि पटकन लिहून टाका. चारचं वर्गमूळ 2 येतं, 9चं वर्गमूळ 3 येतं, पण 8चं आहे का? नाही आहे. वर्गमूळ नाही आहे. घनमूळ असता तर आला असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणून कोणत्या संख्येचा काय घनमूळ आहे, वर्गमूळ आहे ते फक्त महत्वाचं बघणं गरजेचं असतं. ठीक आहे ना. ओके, आता पुढे बघूया. चला, झाले तुमचं सर्वांचं? ठीक आहे. आता पुढे येतं ते वास्तव संख्या. काय येतात? वास्तव संख्या. म्हणजे तुम्ही इंग्लिश मध्ये बोलता रियल नंबर. कोणते? रियल नंबर. ठीक आहे ना. ओके, वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय? साधं परिमेय प्लस अपरिमेय मिळून सर्व संख्या या काय असतात? वास्तव संख्या असतात. म्हणजे जी संख्या रेषा असते ना, संख्या रेषा, त्या संख्या रेषेवर कुठेही तुम्ही पॉइंट ठेवा, ती संख्या कोणती असणार? तुमची वास्तव संख्या असणार. लक्षात आलं का? कोणतीही संख्या. ओके, जी परिमेय आहे. आता परिमेयची आपण काही उदाहरणं लिहिलीत, काही अपरिमेयची सुद्धा उदाहरणं लिहिली. ती सर्व उदाहरणं कसली आहेत? वास्तव संख्येची आहेत. कारण की वास्तव संख्या ही परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून तयार होते. ठीक आहे ना. अजून एक पार्ट येतो 11वीला. कितवीला पार्ट येतो? 11वीला. त्याच्याशी जास्त तुमचा एवढा संबंध येत नाही, पण ती असते अवास्तव संख्या. अशी संख्या जी परिमेय पण नाही आणि अपरिमेयही नाही,
त्या संख्येला आपण काय म्हणतो, अवास्तव संख्या. ठीक आहे ना. आता त्याच्यासाठी जर उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक उदाहरण आहे, वर्गमुळात -25. वर्गमुळात -25 अपरिमेयमध्ये येईल, नाही येत, नाही येत. ही संख्या अपरिमेयमध्ये येत नाही आणि परिमेयमध्ये सुद्धा येत नाही. परिमेयमध्ये काय येत नाही, कारण त्याचं पहिलं गोष्ट की या संख्येचं जे वर्गमूळ आहे आतली संख्या वजा दिसते आणि कोणत्याही संख्येचा वर्ग हा कधीही वजा असत नाही. मग इथं -25 दिसते, त्यामुळे ती काय नाही आहे, परिमेय संख्या नाही आणि अपरिमेय संख्या सुद्धा नाही आहे. मग ही आहे कोणती, तर ती आहे अवास्तव संख्या. ऍक्च्युली तिथं कन्सेप्ट एक अशी आहे की वर्गमुळात -25 म्हणजे 25 गुणिले -1, 25 गुणिले -1 आणि वर्गमुळात 25 म्हणजे 5. वर्गमुळात 25चं वर्गमूळ किती, 5. ओके, पण वर्गमुळात -1चं काढता येतं का, नाही, म्हणून वर्गमुळात -1 तसाच राहणार. ठीक आहे. आणि याची किंमत ही काय असते, आय असते. आय ही जास्त तुम्ही डोक्यात घेऊ नका, फक्त हे एक्झाम. बोला, बोलत राहा तुम्ही. काय 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 एक्झाम्पल काय होतं, पुढील पैकी परिमेय संख्या ओळखा. ठीक आहे ना. ऑप्शन आहे वर्गमुळात 48, वर्गमुळात 343 भागिले 7, वर्गमुळात -19, वर्गमुळात 19. बघा इथून शेवट करून जाऊया, शेवट करून. ठीक आहे. वर्गमुळात 19 कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, ऑप्शन नंबर डी कट. ठीक आहे ना. वर्गमुळात वजा संख्या आली, अवास्तव संख्या, सोडून द्या. चला 48 कोणत्याही संख्येचा वर्ग नाही. ही संख्या मागासारखी दिसते ना, 125/5 सारखी. हा, मग याला आपण भाग लावूया. किती येत आहे, 49 येणार. किती येणार, वर्गमुळात 49 आणि वर्गमुळात 49 म्हणजेच किती रे, 7. कळत नसेल तर बोला बर का. आजा बेटा ऐसे नीचे से जाने का. हा, ठीक आहे ना. ओके, चलो. ओके, तर लक्षात आलंय सगळ्यांच्या. एक्झाम्पल लक्षात आलंय. परीक्षेला प्रश्न पडला तर कशा पद्धतीने विचारू शकतात, लक्षात आलं. आता पुढे घ्या, आता पुढे घ्या. पुढील पैकी अवास्तव संख्या ओळखा. पुढील पैकी अवास्तव संख्या ओळखा. आता तुमच्या डोक्यात क्लिक झाला असेल की अवास्तव संख्या कशी ओळखायची. क्लिक झाले. काय असलं पाहिजे, मायनस चिन्ह ऑप्शन मध्ये एक आहेच, जो वजा आहे. वर्गमुळात 3, वर्गमुळात 27, वर्गमुळात -27/3 आणि वर्गमुळात 27/3. ऑप्शन नंबर किती आहे तुमचा, 3. बरोबर आहे. पण एक काम करूया, वरून येऊया. वर्गमुळात 3 ही कसली संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. 3 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही. ठीक आहे ना. तुम्हाला ते पण ऑप्शन म्हणजे ऑप्शन चेक कर देऊया ना खाली एक एक. दुसरा वर्गमुळात 27 अपरिमेय संख्या. ठीक आहे ना. 27/3 9 ना, वर्गमुळात 9, वर्गमुळात 9 म्हणजे 3 आणि ती संख्या काय, परिमेय. ठीक आहे ना. पण आपल्याला वजा चिन्ह दिसतंय, त्यामुळे ही संख्या कसली आहे, अवास्तव संख्या. ठीक आहे ना. काय होतं, चांगले पोरांना मी हा प्रश्न टाकलाय. काही वेळा मी प्रश्न टाकतो डायरेक्ट, वर्गमुळात -25 ही परिमेय आहे, अपरिमेय आहे, वास्तव आहे का, यापैकी कोणीही नाही. यापैकी कोणीही नाही, नन ऑफ दीज. ठीक आहे ना. ओके, ठीक आहे. चलो, इथपर्यंत कोणाला काही शंका नाही ना. चलो आगे चले.